हाय फ्रेंड्स, हॅपी पोळा। तर हा पोळ्याचा व्लॉग होणार आहे, तर चला आपण सुरू करूया त्या व्लॉगला। तर आज पोळा असल्यामुळे थोडं मंदिराची साफसफाई करण्यासाठी मंदिर काढलं होतं। आणि ही बघा आपली राणी कशी शांत बसली। तिने सकाळी खूप जास्त मस्ती केली होती म्हणून आता ती चुपचाप बसून गेली। आणि मग सारे देव काढले मंदिरातले आणि मी दीदीला मग हेल्प करत होती। तर देव मी धुतले सर्वे आणि थोड्या दिवसापासून काही साफसफाई झालीच नव्हती। तर मग मंदिरातले दिवे आणि मग दिव्याच्या साईडला लावणारा तो काच आणि सर्व देवाची मूर्ती वगैरे मी साफ केले। थोडे घाण झाले होते तर मला थोडं लागला स्ट्रगल त्याला साफ करण्यासाठी। मग आम्ही बोलत बोलत ते सर्व साफ करून घेतलं आणि मग थोडं किचनची पण क्लिनिंग केली। आणि दीदी यांना नैवेद्याची तयारी करत होती तर मी पण थोडा हेल्प केली आणि दीदीने मंदिराची पण साफसफाई केली। आज तर खूपच काम होते पोळ्याचं म्हणलं तर। मग आम्ही बोलत बोलत सर्व करून घेतला एकदम छान प्रकारे साफसफाई। मग दीदीने मंदिर लावलं आणि मंदिरामधल्या मूर्त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग मंदिरावर दीदीने स्वास्तिक काढलं हळदीने आणि मग पूजा केली हळदी कुंकानी। मग मी सर्व मंदिर धुवून टाकले छान प्रकारे। थोडे लोटा वगैरे पण होता ते पण सर्व मी धुवून घेतलं। मग दीदीने मंदिर लावलं आणि रेणुका देवीची मूर्ती लावली। मग हे बघा आमचं मंदिर कसं आहे, तर पण देव लावायचेच होते। मग दीदीने लक्ष्मी देवीची पूजा केली आणि लक्ष्मी देवीची मूर्तीला ठेवलं मंदिरात। तर ही माझी फेवरेट मूर्ती आहे, मला ही मूर्ती खूप आवडते। मग हे आहे आमचं मंदिर। मग दीदीने मंदिर पण थोडं साफ केलं आणि मंदिरामध्ये कपडा टाकला जे आम्ही डेली टाकत असतो हमेशा। आणि मग मी मार्केटला गेली होती, थोडं काम होतं तर पोळ्याची खूप गर्दी होती आणि सर्वीकडे फुगे लावले होते आणि सर्व दुकान पण बंद झाले होते लवकरच पोळा असल्यामुळे। तर असं आहे थोडंफार आणि पाऊस पण खूप पडला होता। आणि मग मी घरी आली आणि मग घरी हरवर्षीप्रमाणे घराच्या बाहेर दरवाजात मेंढ्या लावलेल्या असतात। आणि ही बघा आपली राणी आल्याबरोबर माझ्या मागं मागं फिरत होती आणि मग ती चुपचाप छान माझ्या मागं खेळत खेळत ती बसून गेली। मग मी भाऊजीसाठी पास्ता बनवला। माझ्या भाऊजीला माझ्या हाताचा पास्ता हमेशाच आवडते आणि जसा मी हमेशा बनवते तसा मी सिंपली बनवून टाकला। थोडेफार व्हेजिटेबल मसाले सॉसेस तेच टाकून मी छान रेड सॉस पास्ता बनवला। यात थोडं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो शेजवान सॉस पास्ता सॉस वगैरे टाकून मी मग पास्ता टाकून दिला आणि मग छान हे पास्ता मी रेड सॉसवाला बनवला आणि हा पास्ता रेडी आहे आपला। मग मी भाऊजीला दिला थोडं ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकून आणि मग मी पण थोडासा खाल्ला आणि खूप छान झाला होता हमेशासारखा, जसा हमेशा एकदम छान होतो ना तसाच। मग मी मार्केटला गेली होती पोळा बघण्यासाठी व देवीच्या मानलेल्या बैलाचं दर्शन करण्यासाठी। तर हरवर्षीच देवी रेणुका देवीचा जे मानलेला बैल असतो तो माहूरला खाली येतो, पोळा जिथं भरते तिथे मार्केटला आणि ते आल्यानंतर पोळा फुटतो आणि मग पोळ्याची चांगलीच गर्दी होती बघा। सर्वजण त्या बैलाचे दर्शन करण्यासाठी आले होते मार्केटला। आणि 3 दिवसापासून माहूरला रेड अलर्ट सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात खूप पाऊस पडल्यामुळे माहूरचं वातावरण एकदम थंडगार झालं होतं, सर्वीकडे फॉग होतं। आणि मग देवीचे प्रमुख पुजारी शुभम दादा त्यांनी सर्व खाली आलेत व देवीचे सर्व पुजारी पण आले आणि मग ते देवीचा बैल आला। मग थोडी गर्दी होती म्हणून आम्ही थांबलो मी आणि पप्पा। मग मी आणि पप्पाने जाऊन दर्शन केलं तर तिथे सुरुवातीला ते डान्स वगैरे सुरू होतं त्यांचं। मग जेव्हा ते अंदर गेले त्याच्यानंतर तो बैल आला रेणुका देवीचा आणि मग ते घोड्यावर पण त्यांचे डान्स वगैरे सुरू होते। मग मी आणि पप्पाने त्या बैलाचे दर्शन करण्यासाठी अंदर आलो थोडंसं आणि मग हे त्यांचे मशाल वगैरे हे सर्व होतं त्यांचं ढोल ताशे। आणि मग हा आहे रेणुका देवीचा मानलेला बैल, याची सर्वजण येऊन पाया वगैरे पडतात, मी पण पाया वगैरे पडल्या आणि मग आम्ही गेलो घरी। आणि घरी पण मला थोडं काम होतं, बैल वगैरे येणार होती तर त्यांची पूजा करण्यासाठी दीदीला थोडं हेल्प करायची होती। मग मी घरी आले तर दीदीने सर्व मंदिर एकदम छान ऑर्गनाईज करून टाकलं होतं, बैलाची पण पूजा करून टाकली होती। आणि हे आहे आमचं मंदिर आणि हे बैल पप्पाने आताच थोड्या वेळ पहिले न्यू पाठवले होते तर त्याची पूजा केली। आणि हे आमच्या मंदिरातले देव आणि हे बैलाची पूजा आणि हे आमची लक्ष्मी माताची छानशी मूर्ती। आणि मग राणी एकदम छान झोपली होती तर मी व्हिडिओ काढायला आली तर ती उठून गेली। मग मी म्हणलं तिला झोप बाळा तू, मग ती पण एकदम शांत झोपून गेली। आता ती खूप जास्त मस्ती करते। आणि हे बघा वातावरण कसं झालं होतं एकदम ब्ल्यू
त्याच्यानंतर दीदीने स्वयंपाक बनवला, एकदम छान मसालेदार छोले पुरी बनवलं होतं. आणि मग देवासाठी नैवेद्य तयार केला आम्ही, मी दीदीनी, मम्मी पण हेल्प करत होती आणि दीदी पुरी तळत होती साईडला. मग मी नैवेद्य देवाला चढवलं आणि पाणी पण फिरून घेतलं त्यावरून. मग मी घराबाहेर जे मेढे ठेवलेलं आहे त्यांना प्रत्येकाला पण प्रसाद चढवला आणि मग पाणी फिरून घेतलं. मग माझ्याकडे खूप पेट होता, तर त्याला पण आम्ही असं नैवेद्य चढवलं. आणि मग बैल आले होते घराबाहेर, तर पहिले तर आमच्या साईडच्या मामीच्या घरी त्यांनी पूजा केली आणि बैल किती छान सजलेले आहेत बघा. आणि या बैलाचा लास्ट इयर आहे ना माहूरमध्ये निघत असतो नंबर, जे छान सजतात. तर यांचा आहे ना लास्ट टाइम 2nd नंबर आला होता. आय होप यांचा फर्स्ट टाइम आता यावेळेस पण नंबर येईल. आणि बघा किती छान सजून आले होते हे बैल. आणि हा छोटासा मुलगा आहे का एवढ्या मोठ्या बैलाला कंट्रोल करत होता, मला तर थोडं भीतीच वाटत होती. मग दीदीने हळदी कुंकू लावून पूजा केली, मग पायात थोडं पाणी टाकलं आणि मग नैवेद्य खाऊ घातलं दीदीनी. आणि हा जो अलीकडचा बैल आहे ना, याला हर वर्षी उपवास असतो. हा आहे ना दिवसभर काहीच खात नाही. हा दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेज डायरेक्ट त्याचा उपवास सोडवतो. म्हणजे पोळ्याच्या दिवशी बैलांचा खास मान असते, त्यांना एकदम छान जेवण वगैरे नैवेद्य चढवत असतात, पण हा बैल कधीच खात नाही. म्हणजे किती कमाल. आता बघा दीदी त्याला खाऊ घालते ना, तर तो खात नाही, असं म्हणजे हे करून टाकतो. मग त्याच्या नावाचा दुसरा बैल खाऊन घेते त्याचा प्रसाद. तर दीदी त्याला देत होती, पण त्यानं हर वर्षीसारखा कधीच घेतला नाही. मग दुसराच बैल त्याच्या नावाचा प्रसाद खाऊन घेतो आणि मग ते सर्व बैल पूजा करून चालले गेले. आणि त्याच्यानंतर मी पण जेवण केलं आणि मी लवकरच झोपून गेली. तर काय माझा बाकीचा ब्लॉग पण झाला नाही. आणि मग थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो, वापस येऊन जेवण केलं आणि मग मी झोपून गेली. आणि त्या दिवशी पण पोळ्याच्या दिवशी नाईटला खूप जास्त पाऊस पडला. हर वर्षी पोळ्याला चांगलाच पाऊस पडते आणि पावसामुळे लाईन पण गेली होती माहूरची. तर हा माझा पोळ्याचा दिवस होता गाईस. चला, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.